जय जय गोंदा, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला तर माहीतच आहे की आता पावसाळा लागला आणि आमच्या जे स्वयंपाक खोली आहे त्या स्वयंपाक खोलीमध्ये सगळं पाणी आलं. तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की पाणी आणि हवा किती होती. तर चला मी तुम्हाला स्वयंपाक खोली दाखवतो. आम्ही नवीन ताट्या आणल्या आणि त्याचं जरासं काम बाकी आहे, काम दाखवतो तुम्हाला. चला गाईस बघा, आम्ही इकडे ताट्या लावलेल्या होत्या. याचं अर्धं काम बाकी, अजून खूप काम आहे. याला तळो पण लावायचं बाहेरून आणि याला गाऱ्यानं लिपायचं पण आहे. आणि इकडे बघू शकता की पाणी इकडून आता आलेलं होतं. हे पूर्ण ओलं झालेलं होतं, हे आता सुकलेलं आहे. आणि इकडे कांदे वगैरे ठेवलेले आहेत. आणि इकडे माझी मम्मी झाडू काढत आहे, वरती बसून आहे. आणि मी तुम्हाला बाहेरून दाखवतो. चला, बाहेरून असं दिसतंय. हे जेव्हा आम्ही पूर्ण याला तळो लावणार ना तेव्हा हे चांगलं दिसणार. आणि इकडे लावायचं बाकी आहे अजून. तर एवढं येऊन आणि एवढं पाणी येऊन बी आम्हाला गरम होत आहे. तर मी आणि माझी मम्मी कूलरचा टब भरतो. हे दोघं मम्मी आणि माझा भाऊ पाणी भरत आहेत. कालू ऐ कालू गावी बघा तुलसी माता, तुलसी. तर बघा हे पाणी भरत जातं सिंटॅक मधलं. हा आला पाणी घेऊन, कूलरमध्ये पाणी टाकत आहे. बघा बघा, हा बघा कसं बसला. याला भूक लागली आता. तर कूलरचा टप पूर्ण भरून घेतला. आता कूलर लावू शकतो मी थंड हवा खाण्यासाठी. आणि माझे मी तुझे कपडे आणि मी आता आंघोळीला पण जातो आणि मम्मी कपडे काढून देतो. आणि हा बघा आमचा गट्टू. याच्यानं आज सकाळी नाही भांडण गेले कुत्र्यासोबत. तर याच्या पायाला कुत्रं चावलं, या साईडला चावलेलं याला कुत्रं. एवढं बदमाश आहे की हा नेरा भांडणच करते. लय पाजी आहे, डॉन आहे डॉन. गट्टू तू डॉनच ना गट्टू. तर गाईज आता आंघोळ करायचा टाईम झालेला आहे माझा, तर मी आंघोळ करतो. ठीक आहे. तर मी आलेली आता आंघोळ वगैरे करून आणि देवपूजा पण मी केलेलीच आहे. तर आता मी करते थोडासा स्किन केअर. त्याला मी तुम्हाला दाखवते माझं डेली रुटीन. मी आताच देवांची पूजा केली आणि आता मी करते माझी स्वतःची स्किन केअर. चला मी तुम्हाला दाखवते माझा स्किन केअर छोटासा. चला माझी आता मी माझी मस्त छोट्यांच्या केसांची छोटीशी वेणी घालते. बघा माझी मम्मी ना बाहेर कपडे धुतात. कपडे मम्मी बोलत आहे की त्याला पाणी घेऊन घरा. बाहेर किती ऊन आहे ना, बापरे. छोट्यांच्या केसांची तर आता मी लावत आहे पावडर लावूया. भूत बाजूलाच पुसली मी पावडर. माझी मम्मी खूपच गोष्टी सांगते. कोणी पण आला नसतो. दिस इज माय फायनल लुक. अरे काय लागलं इथं. माझं हो अजून पण पाणीच भरतंय. बघा मम्मी काय बनवलं जेवण, कशाची भाजी बनवत आहे आज. मम्मी को पूछते है खाने में क्या है. बघा माझं छोटासा. सकाळी सकाळी मम्मीच्या मागं मागं गेला आणि भांडण करून घरी आला. आणि माझा बेटू आहे ना, बेटू त्याने आंघोळ केली. बघा गोडू तर नाव आहेत. तुम्ही जर मला विचारलं ना तुझ्या मिट्टूची नावं काय आहे तर मी नक्की सांगणार. कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला की मी सांगू का तुम्हाला माझ्या बेटूची नावे. हां तर कमेंट करून सांगा. आता मम्मी बनवत आहे जेवण. हे बघा मम्मी आता पीठ काढते. आमच्या घरी पिठाला डब्बाच नाही आहे. कमेंटमधून कमेंट करून सांगा की तुमच्याजवळ पिठाचा डब्बा असेल आमच्या घरी पाठवा नक्की. आम्ही बकेटीत पीठ ठेवतो. चांगलं काढलं तुला. बघा कारण की पिठाच्या डब्यात आम्ही काय ठेवलं आहे. काय ठेवलं मम्मी आपण पापड आणि शेवड्या ठेवल्यात पिठाच्या डब्यात. भाजी कशाची बनवू राहिली. वरण आणि अजून. तर आजचं जेवण आहे चपात्या, वरण आणि भेंडीची भाजी, ठेचा, थोडासा ठेचा. माझे पप्पा सकाळीच कामाला गेले आणि त्यांनी हे काम केलं. हे बघा काम केलं त्यांनी सकाळी उठल्याबरोबर. आता ते कामाला गेल्यात आणि घराजवळच काम आहे पप्पाचं. तर पप्पा दुपारी येतील तर मी दुपारी तुम्हाला दाखवेल पप्पा माझे. तर मम्मी जेवण बनवते नंतर तुम्हाला दाखवते. बाय बाय. तर आता वाजले 4 आणि माझ्या पप्पाला झाली सुट्टी. तर माझ्या पप्पा येतात तुम्हाला दाखवतो. तर माझ्या पप्पा येतात आता घरी. आता घरी आले तर आता मी कामाला सुरुवात परत करतो. तर 4 वाजलेले आहेत आणि माझी दीदी आली बाहेर. तर व्ह्यू बघा 4 वाजताचा इकडचा. परत मोसम खराब झालेला आहे.
हा बघा माझं घर. आणि कालच्यासारखंच वातावरण झालं आहे बघा. आता आम्ही पितोय चाय. चला तुम्हाला चाय दाखवतो. तर आमचा चहा पण तयार झाला आणि मी चहा पितो आहे आता. घरचे डॉन. कसा वाटला कमेंट आणि लाईक शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आमचा ब्लॉग तुम्हाला आवडतो की नाही आवडत. जर आवडत असेल तर आम्ही याच्याहून चांगला प्रयत्न करू की तुमच्यासाठी चांगला ब्लॉग बनला पाहिजे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, बाय.